नमस्कार मित्रांनो, आज आपण शोल्डर पेन आणि नेक पेन साठी काही आसनं करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही कॅट अँड डॉग पोझिशन मध्ये या. दोन्ही हातांच्या मध्यभागी बघायचे. संपूर्ण लक्ष आपल्या स्पाइन वरती असेल. श्वास घेत हळुवारपणे वरती बघायचे. 1 श्वास घेत हळुवारपणे खाली बघायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. आता डावा हात डाव्या बाजूला असेल, उजवा हात उजव्या बाजूला घेऊन जायचा आहे. त्यानंतर हळुवारपणे उजवा खांदा जमिनीला टेकवायचा आहे. 1 श्वास घेत वरती यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 इनहेल स्लोली कम बॅक. एक्झेल रिलीज. दोन्ही हात समोर घ्यायचे. इनहेल एक्झेल हळुवारपणे खाली जायचे. संपूर्ण लक्ष आपल्या मानेवरती असेल, सर्वाइकल वरती असेल, खांद्यांवरती असेल. तिथे थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळुवारपणे पाठीमागायचे. यानंतर आपल्याला डावा हात डाव्या बाजूने वरती घेऊन जायचा आहे. श्वास घेत श्वास सोडत खाली घेऊन जायचा आहे. 1 2 3 4 5 आणि आता तिथे थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळुवारपणे श्वास घेत डावा हात वर घेऊन जायचा आहे. हळुवारपणे रिलीज. चेंज युअर हँड. इनहेल राईट हँड अप. एक्झेल 1 2 3 आणि आता तिथे थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळुवारपणे उजवा हात वरती घेऊन जायचा आहे. हळुवारपणे रिलीज. शशांकासन करायचे. संपूर्ण स्पाइन सेल सोडण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळुवारपणे कॅट अँड डॉग पोझिशन मध्ये यायचे. इनहेल एक्झेल पोटावरती झोपायचे. बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला मानेचे त्रास होतात. त्याचं कारण हेही असू शकतं की तुमचे पाठीचे पाठीमागचे जे मसल आहेत ते खूप वीक झालेत. त्यासाठी आपण एक एक्सरसाइज करणार आहोत. आपल्या दोन्ही हातांचा आणि बॉडीचा डब्ल्यू करायचा आहे. हळूवाटी जमिनीवरती असेल, पाय जोडायचे. त्यानंतर दोन्ही हात वरती उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. त्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेत घेऊन जायचे. संपूर्ण शरीर सेल सोडायचे. ब्रीथ करायचे. त्यानंतर पाय जुळवायचे. डावा हात आपल्या खांद्या शेजारी असेल, उजवा हात उजवीकडे असेल, उजवा कान जमिनीला टेकवायचा. श्वास घेत डावा पाय वरती उचलायचा आहे. श्वास सोडत डावा पाय उजवीकडे घेऊन जायचा आहे आणि तिथे थांबायचं आहे. 1 संपूर्ण लक्ष आपल्या खांद्यावरती असेल, उजव्या. 2 डाव्या हाताने
शरीराला उजव्या बाजूस ढकलायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. हळूवारपणे पाठीमागायचे. डावा हात डाव्या बाजूला, डावा कान जमिनीला टेकवायचा आहे, उजवा पाय वरती न्यायचा आहे, उजवा पाय डाव्या बाजूस घेऊन जायचा आहे. तिथे थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Inhale, slowly come back. Exhale, release. संपूर्ण शरीर सेल सोडायचे पुन्हा एकदा. त्यानंतर दोन्ही हात समोर आणायचे, कोपर जमिनीला टेकवायचे. तुमचे खांदे आणि कोपर एका लाईन मध्ये असतील. समोर बघायचे, श्वास घेत वरती बघायचं, थोडंसं ॲब्डोमेनला स्ट्रेच करायचे, खांदे पाठीमागं ढकलण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथे थांबा. 1 2 शक्य झालं तर खांदे अजून पाठीमागे ढकला. 3 4 5 पोश्चर करेक्शन साठी या आसनाचा फायदा होईल. 6 7 8 9 10. स्लोली करताय. यानंतर हळूवारपणे पाठीवरती झोपायचे. यानंतर दोन्ही पाय बेंड असतील. तुमच्या जे लोअर बॅक आहे ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात शरीराच्या बाजूस हळूवारपणे डोक्याला वरती उचलायचे आणि खाली घेऊन जायचे. संपूर्ण लक्ष मानेवरती असेल. 1 2 3 4 5 रिलीज. तुम्हाला डोकं थोडं हेवी वाटत असेल तर जास्त करायचं नाही, तुम्ही एकच वेळेस करू शकता. तुम्हाला असं वाटतं सिंपल आहे, इझी आहे, त्यानंतर सेकंड राऊंड पण करायचा आहे. याने काय होईल, तुमच्या मानेचे स्नायू हे अतिशय स्ट्रॉंग होतील. 1 2 3 4 5 रिलीज. परंतु तुम्हाला सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिस असेल, सिव्हिअर नेक पेन असेल तर ही एक्सरसाइज तुम्ही टाळायची आहेत. रिलीज. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही शवासन करू शकता. 5 ते 10 मिनिटं. तुम्हाला वेळ नसेल तर हळूवारपणे एका कुशीवरती यायचंय, उठून बसायचंय, डोळे बंद करायचे, कोणत्याही एका आसनामध्ये बसायचंय, खांदे सैल असतील, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फील द चेंजेस इन युअर सर्वायकल अँड शोल्डर. फील करायचंय तुमचे शोल्डर अजून पाठीमागे गेलेत, तुमची ब्रीदिंग चेंज झालीत, तुमचे पाठीमागचे मसल ऍक्टिव्हेट झालेत. Now slowly rub your palm, gently face massage and slowly open your eyes. Thank you. Namaste.